एका गावात सख्खे दोन पाटील भाव असतात. 100 एकर जमीन असते. दोघात वाद होतो. 50-50 एकर वाटून जाते. एका पाटलानं आपल्या मळ्यात सुताराचा गडी ठेवलेला असतो आणि दुसऱ्या पाटलाला तेवढ्या ताकदीचा गडी मिळत नसतो. एक दिवस तो पाटील आडकेतून सुपारी कात्रत वड्याच्या रस्त्याने जात असतो. तवर एक सावळा मांग नावाचं पोरग पाण्याची घागर आडवी घेऊन येते. त्याला बघून पाटील भाळते. काय पोरग आहे म्हटलं. आतापर्यंत मला काय दिसलं नाही. त्याने विचारलं, काय नाव? सावळा मांग. काय करतोयस? काय नाही म्हटलं, फुकटच्या आईच्या शिव्या खातोय. आई दररोज शिव्या दे. गाडवा एवढं झालंच काम करायला नको. खा. फुकटच्या शिव्या खातोय. कामाला येतोच का? येतो की. काय काम आहे? मक्का राखायचं काम मिळतं. मजुरी ठरते. पाण्याची घागर ठेवणार तेवढ्या टाइमला आलायस खा. आई म्हणते शिवे देऊ नको. मला काम मिळालंय अमुक पाटलाचा. मक्का राखायला मी जातो. आई म्हणते लेका जाऊ नको रे. त्या दोघांचे लई भांडणं आहेत. रेड टकले तू पडू नको. काम नसलं तर चालेल मला, पण त्याच्यात काय जाऊ नको. नाही म्हटले काम नव्हतं तेव्हा मला शिवे देत होतीस. आता मी जाणार. माझ्या बांधवानो, सावळा मांग मक्का राखायला जायचा. ह्या ब्राह्मणाने इंग्रजांच्या डोक्यात घातलं मांग दरोडेखोर आहे, चोर करणारी जात आहे म्हणून चोर जमात म्हणून डिक्लेअर केली. ह्या मांगाला सकाळ संध्याकाळ दुपार हजेरी होती का नाही? सकाळ दुपार संध्याकाळ मांगाने हजेरी द्यायची. जर हजेरी चुकली, त्या भागात जर चोरी झाली तर त्याच्या नावावर त्या चोऱ्या पडायच्या. सावळा मांग होता. सकाळ दुपार संध्याकाळ हजेरा जायचा. एक दिवस 12च्या हजेरीला रात्रीच्या गेला. परत येतोय तर खळभर मक्क कुणीतरी कापून नेलं, चोरून नेलं होतं. सावळा विचार करा. मी सावळा मांग वाळ्या पाल्यावर कोणाच्या पाय न देणारा असताना माझी कळ कुणी काढली. काय करायचं? रात्री 12च्या हजेरी तर दिली पाहिजे. पाठीमाग मक्का चोरीला चाललाय. मग त्याला आठवलं त्याचा एक मित्र होता महार, रामा महार. लय दोघे फ्रेंड. रामाच्या घरला काय रामा म्हटले 12च्या हजेरीला गेलं माझी मक्का चोरत आहे. तेव्हा मी 12ची हजेरी देऊन येताना फक्त तू मक्का राखायचा एवढं काम कर. अरे म्हटलं मित्र कसला जाय काय म्हटलं रात्रभर मी राखतो. रात्रीचा रामा महार मक्का राखायचा. सावळा मांग हजेरीला जायचा. पण सावळा जाता जाता विचार करत होता, मी वाळल्या पाल्यावर पाय न देणार माणूस, माझी कळ कुणी काढली. 15-20 दिवसानंतर त्या दुसऱ्या पाटलाचा गडी सुतार आडवा आला. तो सुतार मांगाला म्हणाला सावळ्याला, ए सावळा, नांगी सरावर मका सरानं स्वारी केली त्यावेळेस तू कुठं होतास? आता नांगी मका सर डिक्शनरीत सुद्धा शब्द नाहीत. त्या देशपांडेच्या बाईच्या त्या साहित्यात कुठली येईल शब्द? ती म्हणते अण्णाभाऊची साहित्यिक भाषा नाही. आता नांग्या म्हणजे तिला तर काय कळणार.